मित्रांनो, हे सगळे कबूतर सेल झालेले आहेत आणि कोणी या कबुतरांसाठी फोन मेसेज करू नका. हे कबूतर पूर्णपणे सगळे सेल झालेले आहेत आणि हे कबूतर टॉप क्वालिटीचे कबूतर आपण घेऊन दिलेले आहेत. असं नाही की कबूतर खराब आहेत किंवा काय आहेत. काही लोक मला अमररेड्डीच्या विषयी कबुतरांच्या विषयी विचारतात आणि किंमत सांगितल्यानंतर 3,000ला आणि 4,000 रुपयाला मागतात. तर मित्रांनो, मला एकच सांगायचं तुम्हाला, अमररेड्डी पिल्लू 40,000 रुपयाला देते, 35,000 ते 40,000 रुपये. तुम्हाला त्या लाईनचं कबूतर पाहिजे असेल तर तुम्हाला रेट पण तेवढा द्यावा लागेल. माझ्याकडे आहेत त्या लाईनचे कबूतर, अमररेड्डी लाईनचे बी कबूतर आहेत. पण असं नाही की अमररेड्डीचे लाईनचे कबूतर घेऊन तुम्ही काय ह्या कबुतरांपेक्षा जास्त काय कबूतर उडवणार आहे. फक्त त्याला लाईनचं एक नाव झालेलं आहे. आता माझ्या मित्रांनी भरपूर त्या लाईनचे कबूतर आणलेले आहेत, त्यांच्याकडनं महाग आणलेले आहेत. तर आमच्याकडं पण त्या लाईनचे कबूतर उडतात. पण असं नाही की त्यांच्यापेक्षा हे म्हणजे जे रेग्युलर कबूतर आहे आपण जे अंधारातून परचेस करतो त्याच्यापेक्षा जास्त उडतात. उदाहरण घेऊ शकताय तुम्ही. आता सध्या महाराष्ट्र केसरीमध्ये पण अमररेड्डी लाईनची ज्यांनी कबूतर आणली त्यांचं पण नाव होतं. ओल्ड महाराष्ट्र केसरीमध्ये पण अमररेड्डीच्याकडनं आणलेल्यांचं नाव होतं. जर कोण महाराष्ट्र केसरी झाले, कोण ही झाले, तुम्ही बघू शकताय. असं नाही की अमररेड्डीचं कबूतर आणले तुम्हाला ते शर्यत जिंकून देणार आहे, सगळ्यांनी तीच केलं असतं. तर ब्लड लाईन स्वतःला म्हणजे ज्यांना जी उडवून स्वतःला ब्लड लाईन तयार करावी लागते. कबूतर उडलं पाहिजे, उडवून त्याचं मेहनत पण तेवढी लागते. असं नाही की तुम्ही कोणाकडनं पण कबूतर घेतलं आणि तुमचं टुर्नामेंटमध्ये नाव होणार आहे. आमच्या मित्रांनी सुद्धा भरपूर त्याच्याकडनं कबूतर आणली. कबूतर उडवल्यानंतर कबूतर निघून जात होती त्याची, तर त्याला फोन केल्यानंतर तो काय बोलला, भाई कबूतर टेम्पर हो गया है, इसलिए भाग जा रहा है. आता त्यानंच जोड लावून दिलेला होता. त्या जोडचं टेम्पर हो गया म्हणते. आता त्याला त्याच्या लाईनविषयी माहिती असेल का नसेल. आणि काय आहेत, एक वर्षाचे गिऱ्हाईक आहेत आमच्या इकडं महाराष्ट्रातले. त्याची क्या हो रहा है इस साल आपका कबूतर, क्या हो रहा है. अमररेड्डी असं विचारतो त्यांना. ते म्हणतात जरा टेम्परेचर बढ़ने के बाद कबूतर कम उड़ रहा है. मग अमररेड्डी बोलता है कि हाँ, जरा इस साल है ना नया वर्जन निकला है, इससे भी बेहतरीन कबूतर है मेरे पास अभी जो ब्रीड किया हुआ है. म्हणजे वर्षाला त्यानं काय वर्षाचे ठराविक गिऱ्हाईक आहेत आमच्या इकडची त्याची. त्यामुळं कमी पैशामध्ये तुमचा चांगला शॉक करायचा माझा प्रयत्न आहे, हे समजून घ्या तुम्ही. आता ही फिमेल बघू शकताय, 43 टेम्परेचरला 10:30 वाजेपर्यंत तिथं उडली मछलीपट्टणममध्ये. ह्या मादीचं पूर्ण डिटेल आहे. ओरिजिनल बंडो लाईनमधली मादी आहेत. ह्या मादीचे आईबाप मी बघितलेले आहेत. परत तुम्हाला सांगतो, हा गजरानार, ह्या गजरानाराची पण डिटेल मी घेतलेली आहे. परत ही माझ्या अंधारात भरपूर मित्र झालेले आहेत. ही फिमेल, नर खाली पडला आहे कपल डेडीतला. तर त्या कबुतरांची मी डिटेल घेतलेली आहे सगळे. मी असं नाही की तुम्हाला काय पण आणून द्यायला लागलो इथं. तुम्ही माझ्याकडनं कबूतर घेतलं बिनगुरी राहावा. मी तुम्हाला गॅरंटी देतोय. मी तुम्हाला नाही उडलं तर माघारी घ्यायची गॅरंटी घेतोय मी. तुम्ही अंधारात कोणाकडं बी जावा, कोण चांगले लोक कबूतर माघारी घेत नाहीत, कबुतराच्या बदली कबूतर देतात. मी तुम्हाला कबूतर घेतले ना, कबूतराच्या बदली तुम्हाला पैसे देणार नाही उडले तर कबूतर, गॅरंटी. ही जोड, ह्या जोडचं काय सांगायचं तुम्हाला. ही जोड एकसारखा आहे. त्या तो जो मालक आहे ना, ते कबूतर कोणाला देत नाही. मी या मालकाकडनं ह्याच्याकडे असले लाल चित्रीच कबूतर आहे. ही फिमेल बघू शकता. असे कबूतर मी तुम्हाला द्यायला लागलो आणि सगळे गॅरंटेड देणार. असं नाही की काय देणार.
अमर रेड्डीचे कबूतर आणून इथं ड्रॉपिंग करून उडवल्याशिवाय उडत नाहीत. आणि ज्यांच्याकडे अमर रेड्डी लाईन आहे त्यांना सुद्धा माहिती आहे कबूतर. त्यांनी आता जी हुशार लोक आहेत ती आता शांत झाली आहेत. अमर रेड्डी ती नाव पण घेत नाहीत आणि काहीच करत नाहीत. आणि काय एवढे पैसे द्यायचे 40,000 30,000 कशासाठी द्यायचे त्याला? अहो आपल्या इथंच महाराष्ट्रात तुम्ही कोणाकडनं उडवून कबूतर घेतले टेम्परेचरमध्ये, तुम्हाला सांगतो उन्हाळ्यामध्ये नसलच लागते. नसल असल्याशिवाय कबूतर उडत नाही. त्यामुळं तुम्ही अमर रेड्डी काय डोक्यातनं काढून टाका. एवढे पैसे घालवू नका. कमी पैशामध्येच चांगले कबूतर आपल्या इथं सुद्धा मिळतील. चांगले ब्रीडर आहेत आपल्या इथं सुद्धा. आता तुम्हाला माझ्यापासले अमर रेड्डीचे कबूतर दाखवतो तुम्हाला. काय या कबुतरात त्या कबुतरात फरक वाटतोय तुम्हाला सांगा. हां, ही फिमेल आहे माझ्यापाशी अमर रेड्डी लाईनची. काय तुम्हाला ट्रेक्चरमध्ये काय बदल काय का वेगळं काय पाखरू आहे? काय लोक जांभळे पाय म्हणतात. तुम्हाला जर कबुतरांचे जांभळे पाय करायचे असतील तर मी एक तुम्हाला टिप्स देतो. ती टिप्स तुम्ही फॉलो करा. तुमचं कसले बी कबूतर असले त्याचे जांभळे पाय व्हायलाच पाहिजे. तुम्ही त्या कबुतराला तीळ, नाचणी आणि करडी, जवस जे तेलाचे पदार्थ आहेत, सोयाबीन म्हणा. आता अमर रेड्डी 40,000 रुपयाला कबूतर विकतंय म्हणल्यावर ते खायला बी तसं टाकते त्याला. त्यामुळे ती कबूतर सेफ एकदम तिकडून 40,000ला आणतात. तिथे हितर रेशनचा गहू खाऊ घालतात. 10-12 दिवसात त्याचे जांभळे पाय निघून जातात. ते अमर रेड्डीला माहिती आहे ना आपल्याकडनं कबूतर जातात. त्यामुळं अमर रेड्डी काय करते, चांगलं खायला टाकते कबुतरांना. ॲटोमॅटिक त्यांचे पाय जांभळे होतात. आणि कबुतराला जास्त असे बंद पेटीमध्ये ठेवायचं, जास्त उजेड द्यायचं नाही. तेवढेच त्याला 10-15 मिनटं तुम्ही खायला सोडू शकता. नाही तर कप्प्यात खायला टाकून तेवढंच त्याला पाणी पाजून लगेच त्याला बंद करू शकताय. मग तेव्हा ते कबूतर जांभळ्या पायाचं होतंय. फिमेल आहे, ह्या फिमेलचा मेल दाखवतो. अमर रेड्डीच लाईन आहे माझ्याकडे, बघू शकताय. हा नर, या अमर रेड्डी लाईन आहे का? काय बदल काय वेगळं काय कबूतर आहे? कसं असतं माहिती का, कबूतर विषयी कबूतर आहे. अमर रेड्डी ब्रीडिंग चांगलं करतंय. त्याला ब्रीडिंगमधलं नॉलेज आहे. त्याला लाईन अंधारातल्या लाईनीबद्दल माहिती आहे. पण एवढे पैशाची काय गरज नाही. एवढे पैसे देऊन तुम्ही कबूतर आणणार आणि कबूतर उडवणार आणि तुमचे कबूतर कबुतराला ड्रॉपिंग केल्याशिवाय कबूतर परत उडणं गेले की ड्रॉपिंग करणार. मग असं करण्याच्या पेक्षा अगोदर तुम्ही असे उडलेले रिजेक्टेड कबूतर घेऊ शकताय आणि तुमची नसल तुम्ही स्वतः बनवू शकताय. काय लोकांना वाटतं अमर रेड्डीसारखे पाखरच नाहीत कोणाकडे. तसं नाही, 100 बडकर एक लोक आहेत. आता मी तुम्हाला एक फिमेल दाखवतो. मी माझ्या स्वतःला ब्रीडिंगसाठी घेतलेली आहे. आणि काय लोकांना आता हे कबूतर आहेत, हे कबूतर उडणार आहेत असं नाही की फेल जाणार आहेत. हे सगळे कबूतर उडानचे आहेत, 8-9 तास उडणारच. पण काही लोकांचं कसं असतं, शौक असतं वेगळी लाईन बनवायची. प्रत्येकाला आपली आपली वेगळी लाईन बनवायची. तर माझ्याकडे लाईन तुम्हाला मी दाखवतो. माझ्यापाशी कुठले बी कबूतर मी कबूतरच मानतो त्याला, असं नाही की बाबा ही नाही. आता मी कोलकात्याला जोडा दिल्या तुम्हाला दाखवतो. आता ही जोड आहे ना, मी कोलकात्याला सेल केली. हां, रेट चांगला आल्यानंतर मी कबूतर बी तुम्हाला अँटिक पीस देणार. बघू शकता तुम्ही. कोलकात्याला जोड सेल देईल. माझ्यापाशी कबूतर मी तुम्हाला देणार, चांगल्या क्वालिटीचं देणार. मला आता हे पण कबूतर तेवढंच उडणार आहे आणि ते पण अंधारातनं घेतलेलं तेवढंच उडणार आहे. फक्त हे जरा फॅशनेबल कबूतर आहे, म्हणजे दिसायला ॲक्टिव्ह आहे आणि व्यवस्थित याचं बॉडी स्ट्रक्चर आहे. बघू शकता. ही माझ्या मित्रापाशी उडलेली आहे. हे मी घरी ठेवलं.
हे सुद्धा यूट्यूबवर टाकले होते मी विकायसाठी, पण जास्त रिक्वायरमेंट आली नाही ह्याची. आता तुम्ही दुसरा जोड बघू शकता. माझ्या मित्राकडनं एक ब्रीडिंगसाठी फिमेल आणली. माझा मित्र समोर शिंदे पुढच्या वर्षी इथनं कबूतर उडवू म्हणल्यानंतर ती जोड्या मी सेट केलेत. हा मेल आहे. ती एक जोड आहे. आता ही अमरेड्डीचीच कबूतर आहे, माझ्या मित्राने घेतली होती. ह्या नाराचे 2 भाव मी सेल केले. बघू शकता याची पाय बी काय जांभळे बिंबळे. आता ही जांभळे पाय आहेत, दिसतात का ह्याच्यात जांभळे? नाही दिसत. बंद पेटीमध्ये कबूतर असले ना ऑटोमॅटिक तुमच्या कबुतरांचे जांभळे पाय होणार. ही बघू, ही पण बघू शकताय तुम्ही जोड. ही पण अमरेड्डी लाईनचीच आहे. त्याची लाईन चांगली आहे, पण मी काय म्हणतोय, मी पण ते कबूतर उडवल्यात. ते कबूतर उडवल्यात. कबूतर काय एवढे खास ह्यांच्या दुसऱ्या कबुतरांपेक्षा कमी उडतात किंवा जास्त उडतात आपल्या मेहनतीवर. आता ज्यांनी अमरेड्डीची कबूतर उडवली त्या कबुतरांमध्ये पंजाबी कबूतर उडवली, तर ती पंजाबी कबूतर अमरेड्डीच्या कबुतराच्या नंतर बसली. मग कबूतर कुठल्या कबुतरांच्या मागं लागलं पाहिजे तुम्ही? हे कसं असतं माहिती का, अमरेड्डीकडनं माणूस कबूतर आणला, आता ज्या कबुतराची कमी किंमत असते ना त्या कबुतराला डिमांड नसतं. आता ही कबूतर मी तुम्हाला समजा एक 4-5 हजार रुपयाला दिलं आणि अमरेड्डीकडनं तुम्ही 40,000 रुपयाला आणलं. तुम्ही जास्त 40,000 रुपये कबुतराला आणलेलं त्या कबुतरांना तुम्ही बघत असता, 4,000च्या कबुतराला बघत नाही. तुम्ही त्याचं अंडं पडलं तर त्याच्याकडे लक्ष देणार नाही, पण त्या 40,000 रुपयाच्या कबुतराचं अंडं पडलं तर त्याचं व्यवस्थित ब्रीडिंग करणार, त्याचं पिल्लू व्यवस्थित उडवणार. ह्या जोडच्या पिल्ल्याकडं तुम्ही लक्ष देणार नाही. म्हणून मी काय सांगतो तुम्हाला, तुम्ही तुमच्या घरच्या ब्रीडवर पहिल्यांदा लक्ष द्या, घरचे ब्रीड उडवायचा प्रयत्न करा, आणि मग तुम्ही अमरेड्डी करा. तर अमरेड्डीच्या कबुतरांपेक्षा पंजाबी कबूतर जास्त उडली. सगळ्यांनी पंजाबी करावं का? काय नाही कोणतं बी कबूतर घ्या तुम्ही. आता ही अंधारात तुम्हाला 10, 15, 20,000 रुपये दिले तर ही फिमेल आहे का, मी तुम्हाला सांगतो, ही टुर्नामेंटला उडली बंडूत. ही फिमेल मी 10-15 हजार रुपयाला सुद्धा विकला असतो सिंगल. एवढे माझ्याकडे गिऱ्हाईक पण आहे महाग घेणारे कबूतर, पण मी देत नाही कोणाला एवढे महाग. आणि काय लोकांना महाग कबूतर घेतल्याशिवाय कबूतर घेतल्याने वाटत नाही, असे पण लोक आहेत काय. त्यामुळं प्रत्येक लोकांचं वेगळं दृष्टिकोन असते, प्रत्येक लोकांची वेगळी नजर असते. आपण आपल्या पद्धतीनं राहायचं. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडनं जे पण कबूतर कोणी पण घेईल त्याला 100 नाही 1,001% माझी गॅरंटी राहणार. कबूतर कुठनं बी आणून काय पण विकत नाही. तुम्ही बघू शकता क्वालिटी. मित्रांनो, माझं एवढं सांगायसाठी व्हिडिओ केला आहे मी आज, की लोक लाईनबद्दल विचारतात, ह्या लाईनचं आहे का. तुम्हाला कबूतर नाही उडले तर त्याला जबाबदार मी आहे. तुम्ही जास्त डोकं लावायचा प्रयत्न करू नका लाईनमध्ये, कारण की लाईनविषयी तुम्हाला माहिती पण तेवढीच पाहिजे. तुम्हाला त्या लाईनविषयी माहिती नसेल तर मग काय उपयोग नाही. आता मी फिमेल दाखवतो तुम्हाला. बघू शकता तुम्ही फिमेल, एलिसा लाईनची फिमेल आहे. म्हणजे आंध्रामध्ये फेमस लाईन एलिसा. कोण कबूतर बघायला सुद्धा मिळणार ना तुम्हाला ह्या क्वालिटीचं. मी कसे कबूतर आणतो माझी मला माहिती. बघू शकता तुम्ही, एकदम टॉपची फिमेल आहे, टॉपची. काय लोकांना आवडली नाही. मी कबूतर कसं आणत असतो माहिती का, जर कबूतर राहिलं माझ्यापाशी तर ती मला घालवायचा प्रयत्न माझा थांबला पाहिजे, मी त्याचं ब्रीडिंग केलं पाहिजे, असे कबूतर आणत असतो मी माझ्या स्वतःला घेण्यासाठी. ही एक फिमेल बघू शकतात. ही माझी घरची ब्रीड आहे, बांगो म्हणून लाईन येते आमच्या वस्तादांची, त्यातली फिमेल आहे. कुठला बी नर लावा 1,001% पिल्ली उडते.
हिला नर पण चॉईस केलेला आहे मी, तुम्हाला दाखवतो थांबा. नर पण बघू शकता जोड. तर आम्हा रेड्डीला 40 आणि 50,000 रुपये घालवत बसताय, नाही ते करत बसताय. अहो ही कबूतर तुम्ही जेव्हा हातात घ्याल ना तेव्हा तुम्हाला कळेल काय क्वालिटी कबूतर आहे. कसं आहे, असल्या हात्यारा आणून द्यायला लागलो मी तुम्हाला, आणि तुम्ही मला लाईन विषयी ह्याच्याविषयी विचार. कसे आहेत कबूतर, सगळे टॉपचे कबूतर देतोय आपण. असं नाही की तुम्हाला काय आणि हे कबूतर चांगलं आहे आणि ते कबूतर वाईट आहेत, असं बी काय नाही. सगळे कबूतर मी तुम्हाला चांगलेच द्यायला लागले. ते कबूतर सुद्धा लय टॉपचे आहेत, काल टाकलेली. आता लोकांना त्याविषयी जास्त वाटलं नाही. आता ते झाले सेल. आता सेल झाल्यानंतर मला 10-15 जणांचे फोन मेसेज आले, अहो आम्ही घेतले असते, तुम्ही घ्या आता नंतर. आणि कबूतर दुसऱ्यांना विचारतात, ती एक घाण सवय लोकांना. कबूतर त्यांना पाहिजे असतं, सगळ्या गावाला व्हिडिओ फोटो टाकणार. बायको तुम्हाला करायची, जगाला दाखवून काय उपयोग आहे मित्रांनो. मी तुम्हाला गॅरंटी देतोय ना, दुसऱ्याला कशाला दाखवत बसताय तुम्ही. आणि ज्याला दाखवताय त्याला काय पाखरातलं कळत बी नाही. आणि ती म्हणणार हे लगा लय महाग घेतले बरं का. एवढे महाग नाही लगा, 1000, 1500, 700-800 रुपयाला कबूतर मिळतंय लगा, आणि तू एवढे पैसे दिले. असं घेणाऱ्या बी माणसांना काय, मला कोणाच्याबद्दल काय बोलायचं नाही, पण असे माणसं आहेत आणि ती घेतात दुसऱ्याकडनं. आता एक माझ्यापाशी किस्सा डेंजर झाला. घ्यायचं होतं कबूतर, तिसऱ्याला घेतलं, तिसऱ्यानं. असं पण होते. त्यामुळे तुम्हाला पाहिजे आहे ना ती गोष्ट तुम्ही वैयक्तिक तुमचा विचार करून घ्या. लोकाला जगाला दाखवू नका. जग तमाशा बघायला असते. आणि कबूतर क्षेत्रातलं एक सगळ्यात मोठं सत्य सांगतो तुम्हाला, कबूतर क्षेत्रात तुमचा नाद तुम्हीच करायचा, एवढं लक्षात ठेवा. दुसऱ्याच्या विश्वासावर जर तुम्ही बसला, या कबूतर क्षेत्रात तोंडावर एक बोलणारे आणि मागं एक बोलणारे लोक आहेत. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, काही लोक अशी आहेत तोंडावर एकमेकाला शिव्या देते ती दुसऱ्यांसमोर. म्हणजे माझ्याविषयी काय तर बोलणार, परत माझ्या तोंडावर एक नंबर चांगलं बोलणार. असे पण लोक आहेत एक 2 जण. कबुतराविषयी त्यांना लय माहिती असल्याने वागते ती, आणि एकमेकाला दुसऱ्याविषयी बडबड करतात मागं, परत तोंडावर लय भारी मित्र असल्याने दाखवतात. त्यांनी सावध राहावा जरा. तुम्ही दुसऱ्यांच्या कबुतरांना नावं ठेवायची तुमची काय लायकी नाही. आणि तुम्ही दुसऱ्यांमध्ये भांडणं लावायचा बी प्रयत्न करू नका मित्रांनो. या कबूतर क्षेत्रात काही लपून राहत नाही, सगळं उघड केलं येत असते. त्यांचे रेकॉर्ड पण आहेत, माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहेत. मग तुम्ही विचार करताना, बोलताना जरा विचार करून बोलत जावा. धन्यवाद मित्रांनो, एवढंच सांगायचं होतं माझ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. आणि कबूतर विषयी मी थोडीफार माहिती दिली.